त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅकवर झाली पाहिजे. प्रत्येक जण या प्रवासामध्ये कंटाळलेला आहे. त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण हत्यार असल्या कारणाने प्रत्येकाची मुलं घरची मंडळी बाहेर जातात तर ती घरी येईपर्यंत त्यांना याच्यामुळे रेल्वे पोलीस असायचे पहिले कॅब करून, आता एक पण दिसत नाही. तुम्ही डोकं शांत ठेवणं प्रत्येकाने. मारल्यानंतर 2 दिवसांनी सुटणार, 2 वर्षांनी सुटणार. ये चल पुढे जातो की नाही, चढायचं नाही. आता दुर्घटना घडली आहे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, काय बोलणार याच्यावर? बघा, ही जे दुर्दैवी घटना झालेली आहे, जो 22 वर्षाचा तरुण ह्या रेल्वेमध्ये थोड्याशा कारणामुळे तो गेला आणि त्याला मारलं आहे. पण एवढी विकृती आणि एवढं जे ह्या यंगस्टरमध्ये आता होतं आहे फ्रस्ट्रेट होऊन, पण त्यांनी 2 कानाखाली मारलं चाललं असतं, पण ते त्याला चाकूनी मारणं हे चुकीचं आहे. आज प्रत्येक प्रवासी, आम्ही पण आता घाबरून प्रवास करतो आहे. उद्या कोणाला धक्का लागला काय झाला पण त्यांनी मारलं तर कोण करणार? घरी आमची वाट बघत असतात, बायको मुलं आमची वाट बघत असतात. पण हे जे झालं आहे फार दुर्दैवी घटना आली आहे. रेल्वेच्या पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे आणि प्लॅटफॉर्मला सिक्युरिटी तरी पाहिजेच. सर, तेच मी विचारणार होतो. तुम्हाला काय वाटतं अशा दुर्दैवी घटनांचं जबाबदार कोण आहे? जबाबदार तर बघा, आम्ही बघणारे पण जबाबदार आहे आणि तिथे बघून सुद्धा पाठी फिरणारे ते पण जबाबदार. पण काय, त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण हत्यार असल्या कारणाने कोण ते पुढे गेला नाही. जर त्याने आणखी 2-3 मारलं असतं, कारण तो त्याचं विकृती एवढी होती की विचारून सोय नाही. आज एका आईला आपल्या मुलाला गमवावं लागलं आहे. पण अशी दुर्दैवी घटना परत व्हायला नाही पाहिजे ह्याची काळजी रेल्वेनी, प्रशासनाने आणि इथल्या सिक्युरिटी म्हणजे जे आपले जे असतात. आता प्लॅटफॉर्मला तुम्ही बघितलात रेल्वे पोलीस असायचे पहिले कॅब करून, आता एक पण दिसत नाही लॉकडाऊनच्या नंतर. त्यामुळे काय आलं, प्रत्येकजण सुटतो आहे ना. मारल्यानंतर 2 दिवसांनी सुटणार, 2 वर्षांनी सुटणार, त्याला माहीत आहे. पण त्याला तातडीने आता त्यांनी वकिलाने काय सांगितलं की त्याची पण चुकी झाली. अरे तो तर गेलाच आहे, पण त्याची बाजू घेऊन असं नाही ना. त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅकवर झाली पाहिजे. तर लोकांमध्ये दहशत निर्माण होईल, गुंडगिरी करतात त्यांना दहशत निर्माण होईल. हे असं झालं नाही पाहिजे. पण प्रशासनाने आणि हे जे गृहमंत्री आहेत त्यांनी ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याचा ताबडतोब तोडगा काढायला पाहिजे की लोकांमधली जी भीती आणि असे जे गुंडगिरी प्रवृत्ती जे लोक आहेत त्यांना पकडून खरोखर त्यांना हे केलं पाहिजे. जबाबदार कोण याच्यासाठी? याला आपण जबाबदार असं ठरवू शकत नाही. एक तर म्हणजे काय की प्रत्येकजण या प्रवासामध्ये कंटाळलेला आहे आणि त्यात लोकांची मानसिक परिस्थिती, तर याच्यातून तुम्ही डोकं शांत ठेवणं प्रत्येकाने हेच याच्यातून हे आहे. त्याला ॲक्च्युली जबाबदार म्हणजे की आजकाल प्रवास करणारी जी व्यक्ती आहे त्यांनी डोकं शांत ठेवलं पाहिजे. हे चांगलं नाही आहे, बरोबर नाही आहे. म्हणजे प्रत्येकाची मुलं घरची मंडळी बाहेर जातात तर ती घरी येईपर्यंत त्यांना याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये एक तर कॅमेरे तर तुम्ही प्रत्येक ट्रेनमध्ये लावू शकत नाही, पण काहीतरी याच्यावरती ठोस असा उपाय झाला पाहिजे. वाई दे फाइटिंग, क्यों झगड़ा कर रहे हैं? छोटे छोटे बात के लिए झगड़ा कर रहे हैं. अरे खड़ा रहने के लिए झगड़ा कर रहे हैं, दरवाजे पे बैठ जाते हैं और सांप सीढ़ी खेलते हैं. मैम, आपसे भी पूछना चाहेंगे. एक मिनट सर, मेरे वो कंप्लीट होने दो. बच्चे लोग के साथ में सांप सीढ़ी खेलेंगे नहीं, ग्रुप बना के सांप सीढ़ी खेलेंगे. 5-5, 6-6 जन और अंदर जाने को देते नहीं लोगों को. आई एम सीनियर सिटीजन, वे सीनियर सिटीजन अलॉट, यू आर सपोज टू गिव मी टू गो इनसाइड. ये चल पुढे जातो की नाही, चढायचं नाही. मीन दॅट वे यू स्पीक. सी ऑल इक्वल, everyone is equal. Nobody is big and nobody is small. We are traveling to earn something. So why people have been troubled?